कुणीतरी खूप भारी बोलून गेलंय की या कलियुगात देवाची तक्रार करू नका, कारण देवाने आपले पोट भरण्याची जिम्मेदारी घेतली आहे, पेट्या भरण्याची नाही. नमस्कार, मी अक्षय आपल्या मराठी राईट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. एक फार जुनी गोष्ट आहे. एका राजाच्या दरबारात पूजापाठ करण्यासाठी पंडितजी पोहोचले. पूजापाठ संपन्न झाला आणि राजाने पंडितजींना 3 प्रश्न विचारले आणि म्हणले, याची अचूक उत्तरे द्या. पहिला प्रश्न होता की देव कसा दिसतो. दुसरा प्रश्न होता की देव कुठपर्यंत पाहू शकतो. आणि तिसरा प्रश्न होता की देव जो आहे तो काय करतो. पंडितजी म्हणाले, मला थोडा वेळ द्या, मी जरा विचार करतो आणि मग उत्तर देतो. राजा म्हणाला, ठीक आहे, 1 महिन्याचा कालावधी दिला तुम्हाला. पंडितजी घरी आले, विचार करू लागले, परंतु त्या प्रश्नांचं अचूक उत्तर त्यांना मिळत नव्हतं. जसजशी डेडलाईन जवळ येत होती, 1 महिन्याची मुदत संपत होती, तसतसं पंडितजींचं टेन्शन वाढतच जाऊ लागलं. त्यांचा मुलगा फार विद्वान, हुशार आणि बुद्धिमान होता. त्याच्या लगेच लक्षात आले की आपले वडील कोणत्या तरी चिंतेत आहेत. त्याने लगेच विचारलं की बाबा, काय झाले आहे, तुम्ही कोणत्या चिंतेत आहात. मग पंडितजींनी सांगितले की राजाने मला 3 प्रश्न विचारले आहेत आणि त्याची अचूक उत्तरे विचारली आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी त्याची उत्तरे द्यावीत. तर पंडितजीच्या मुलाने विचारलं की सांगा, काय प्रश्न आहेत. पंडितजींनी सांगितलं की देव कसा दिसतो, देव कुठपर्यंत पाहू शकतो आणि देव काय करतो. पंडितजींचा मुलगा म्हणाला, बस एवढंच ना, एवढीच जर चिंता असेल तर तुम्ही मला सोबत घेऊन चला, मी राजाला त्यांनी विचारलेल्या 3ही प्रश्नांची उत्तरे अचूक देईल. पंडितजी बोलले, ठीक आहे, पण मला तरी सांग. तो म्हणाला, नाही, याची उत्तरे तुम्हाला सुद्धा तिथेच कळतील. 1 महिना संपला, राजाने दिलेली मुदत संपली. आता दोघेही राजाच्या दरबारात पोहोचले. तेव्हा राजा म्हणाला, सांगा पंडितजी, काय आहे उत्तर. पंडितजी म्हणाले, मी उत्तर नाही देणार. माझा मुलगा माझ्यासोबत आलेला आहे, तो तुमच्या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देईल. मग राजा म्हणाला, सांग बेटा, काय उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचे, देव कसा दिसतो. मुलगा म्हणाला, कमाल करता महाराज, तुम्ही एवढे मोठे राजे आणि आलेल्या अतिथीचा आदर सत्कार नाही केला, साधे पाणी पण नाही विचारले आणि थेट प्रश्नाचं उत्तर विचारताय. राजाला याची लाज वाटली. त्याने लगेच अतिथींना दूध देण्याचा आदेश दिला. दुधाचा ग्लास आला तर पंडितजींच्या मुलाने दुधात बोट घातले आणि बघू लागला. मग थोड्या हातावर घेऊन पुन्हा पाहू लागला. थोडा वेळ हेच चालू राहिलं. दूध घेत होता हातावर आणि पाहत होता. मग राजाने विचारलं की तू नेमकं काय करत आहेस. तर पंडितजींचा मुलगा म्हणाला, महाराज, मी याच्यात लोणी शोधत आहे. मग राजा हसत हसत बोलला की दुधात लोणी असं कसं दिसेल, आधी दुधाचं दही करावं लागेल, मग दह्याला फेटावं लागेल, तेव्हा लोणी मिळेल. पंडितजींचा मुलगा म्हणाला, हां, हेच तर मला सांगायचं होतं. देव थोडी असा दिसणार आहे. प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक आत्म्यात, जीवात देव आहे, पण तो अशा साध्या डोळ्यांनी थोडी दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल, ध्यान करावं लागेल, ध्यास धरावा लागेल, अभ्यास करावा लागेल, त्यांना प्रसन्न करावं लागेल, तेव्हा तो तुम्हाला दिसेल. राजा या उत्तराने फार खुश झाला. तो म्हणाला, ठीक आहे, आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे, देव कुठपर्यंत पाहू शकतो. पंडितजींचा मुलगा म्हणाला, तुम्ही मला एक मेणबत्ती द्या. मेणबत्ती आणण्यात आली, तिला पेटवण्यात आले. तेव्हा पंडितजींच्या मुलाने राजाला प्रश्न केला की राजन, सांगा, याचा प्रकाश कुठपर्यंत पडत आहे. तर राजा म्हणाला की 4ही दिशांना पडत आहे. मुलगा म्हणाला, एकदम बरोबर. तसंच देव सुद्धा 4ही दिशांना पाहतो. 4ही दिशांना त्याचा प्रकाश पडतो असं बिलकुल समजू नका की आपल्या कर्माचा हिशोब त्यांच्याकडे नसेल. त्यांच्याकडे प्रत्येक कर्माचा हिशोब आहे. राजा उत्तर ऐकून खूपच प्रसन्न झाला. तो म्हणाला, आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे की देव काय करतो किंवा देव काय करू शकतो. पंडितजींचा मुलगा म्हणाला, हा प्रश्न तुम्ही मला गुरु म्हणून विचारताय
की शिष्य म्हणून विचारताय? राजाने खूप विनम्रपणे सांगितलं की मी शिष्य म्हणून विचारत आहे. पंडितजींचा मुलगा म्हणाला, तुम्ही पण कमाल करता. शिष्य सिंहासनावर बसलाय आणि गुरु खाली उभा आहे. राजाला पुन्हा या गोष्टीची थोडी लाज वाटली. राजा लगेच खाली उतरला आणि म्हणाला, महात्माजी, तुम्ही वर जाऊन बसा. पंडितजींचा मुलगा लगेच सिंहासनावर जाऊन बसला. पुन्हा राजाने तोच प्रश्न केला, सांगा आता, देव काय करू शकतो? तेव्हा पंडितजींचा मुलगा म्हणतो, आता सांगण्यासारखं राहिलंच काय? पाहिलं नाही का तुम्ही? एका क्षणात राजाचा रंक बनवतो आणि माझ्यासारख्या रंकाला राजा बनवतो. मी तुमच्या सिंहासनावर येऊन बसलो, हा त्याचाच तर चमत्कार आहे. गोष्ट छोटी आहे, जिचा सार हा आहे की देव सगळीकडे आहे. प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांच्याकडे आहे आणि विश्वास ठेवा, तो रंकाला सुद्धा राजा बनवू शकतो आणि एका क्षणात राजाला सुद्धा रंक बनवू शकतो. लवकरच भेटूया अशाच एका प्रेरणादायी गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.